2024 मध्ये पतीची हत्या, सासरे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि आता भाजपमध्ये प्रवेश. नेमकं कोण आहे तेजस्वी घोसाळकर आणि हा निर्णय का घ्यावा लागला? मंडळी, मुंबईच्या राजकारणात आज एक महत्त्वाची आणि भावनिक घडामोड घडलेली आहे. शिवसेना ठाकरे गटाची माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दादरच्या वसंत स्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पण हा पक्षप्रवेश केवळ राजकीय नाही, तो वेदनेतून, परिस्थितीतून आणि जबाबदारीतून घेतलेला निर्णय असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी स्वतः सांगतात. तेजस्वी घोसाळकर नेमकं कोण आहेत? तर तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 दहिसर बोरिवली परिसरातून त्या विजयी झाल्या होत्या. त्या केवळ नगरसेविका नव्हत्या, तर शिवसेनेच्या एका मजबूत राजकीय घराण्याच्या भाग होत्या. त्या होत्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि माजी आमदार शिवसेनेचे कट्टर नेते विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई. विनोद घोसाळकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे निष्ठावंत कार्यकारी म्हणून ओळखले जाणारे नाव. सगळं काही सुरू होतं, पण 2024 मध्ये घडली एक धक्कादायक घटना. फेब्रुवारी 2024 मुंबईच्या राजकारणाला हादरवणारी बातमी समोर आली. अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. एका सक्रिय राजकारण कार्यकर्त्याची, एका पतीची आणि एका कुटुंब प्रमुखाची अचानक अशी हिंसक हत्या आहे. या घटनेने केवळ घोसाळकर कुटुंबच नाही, तर संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरून गेला. तेजस्वी घोसाळकरांसाठी हा क्षण म्हणजे संपूर्ण आयुष्य बदलणारा धक्का होता. 2 लहान मुलं, मोडलेलं मन आणि तरीही जनतेचे कार्यकर्त्यांची, प्रभागाची जबाबदारी. या सगळ्यातून सावरून सोपं नव्हतं. हत्येनंतर लगेच राजकीय चर्चांना उधाण आलं. अभिषेक घोसाळकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. या बँकेवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व होतं. अभिषेक यांच्या निधनानंतर त्यांचं बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि अखेर आज त्या चर्चेंना पूर्णविराम मिळाला आहे. पक्षप्रवेशाआधी तेजस्वी घोसाळकरांनी एक भावूक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, की मी अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे. राजकारण कधीही माझं स्वप्न नव्हतं. सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात आले. त्या म्हणतात, लोकांमध्ये राहणं, त्यांची काम करणं, त्यांच्या सुखात-दुःखात सहभागी होणं, यातच मला खरा आनंद मिळाला. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका क्षणात काळाचा घाला आला आणि अभिषेकची निर्घृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये या ओळीमधून त्यांची वेदना स्पष्ट दिसते. त्या पुढे म्हणतात, 2 लहान मुलांची आई म्हणून मनाने खचूनही आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी उभा राहणं गरजेचं होतं. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. तेजस्वी घोसाळकर ठामपणे सांगतात, मला केवळ पदाची गरज नाही. मला मनापासून निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे. त्या असंही स्पष्ट करतात, की ज्याचा जुना पक्ष किंवा नेते कुमकुवत आहेत असं त्या म्हणत नाहीत. पण प्रभागातील कामं, जनतेचे प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला वेगळा निर्णय घ्यावा लागतोय आणि म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं माध्यमांशी बोलताना तेजस्वी घोसाळकरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. माझ्या प्रभागातील कामं व्हावीत, लोकांची प्रश्न सुटावीत म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. म्हणजेच हा प्रवेश सत्तेसाठी नाही, आरोपासाठी नाही, तर कार्यक्षमतेसाठी आणि सुरक्षतेसाठी घेतलेला निर्णय आहे, असं त्या सांगतात. एकीकडं ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय, तर दुसरीकडं भाजपसाठी मुंबईत एक भावनिक आणि रणनीतिक यश मानलं जातंय. एक गोष्ट मात्र नक्की, तेजस्वी घोसाळकरांचा हा प्रवास केवळ राजकीय नाही, तो संघर्ष, वेदना, जबाबदारी आणि वास्तवाचा आरसा आहे. तेजस्वी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, तर ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. पण त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं आहे, मी शिवसेनेमध्ये देखील म्हणजेच ठाकरे गटामध्ये त्या नाराज नव्हत्या आणि आता मला माझ्या काही अपेक्षा
मुलांच्या अपेक्षा आणि कार्यकर्त्यांच्या प्रभागातील कामासाठी मी या भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असं त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. तर मंडळी, तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला सोडून भाजपमध्ये जाणं योग्य वाटतं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.